नमस्कार लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। आता ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला असेल किंवा त्यांची ई-के-वाय-सी अजूनही पूर्ण झाली नसेल, त्यांची ई-के-वाय-सी अर्जामध्ये काही चुका झालेल्या असतील तर ते संपूर्ण आता करण्यासाठी सरकारने आता महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी जे त्यांना 30 एप्रिलपर्यंत संधी दिलेली आहे। जर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत तुमची ई-के-वाय-सी सुधारली नाही किंवा तुमची जी ई-के-वाय-सीमध्ये जे चुकीचं ऑप्शन निवडलं होतं ते जर बरोबर नाही केलं, तुमचा कायमचा हप्ता बंद होऊ शकतो। आणखीन दोन कामं तुम्हाला या ठिकाणी करायची आहेत। 30 एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी ताईकडे जायचं आहे आणि अंगणवाडी ताईकडे जाऊन विनंती अर्ज करायचा आहे। तुमच्या गावामधील जे अंगणवाडी ताई आहेत त्यांच्याकडे आता लिस्ट आलेली आहे। ज्या ज्या लाडकी बहिणी पात्र असून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत तर त्यांना पुन्हा एकदा त्यांची के-वाय-सीमध्ये सुधारणा करायची आहे। चुकीचे ऑप्शन निवडल्यामुळे त्यांचे हप्ते बंद केले होते, परंतु त्यांना त्यांच्या के-वाय-सीमध्ये सुधारणा करून त्यांची बरोबर के-वाय-सी करून घ्यायची आहे। तसंच तुम्ही ऑफलाईन आपल्या अंगणवाडी ताईकडे जाऊन जे आहे ते विनंती अर्ज असतो, विनंती अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा। विनंती अर्ज पण तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विनंती अर्जाचा PDF फॉर्म भेटून जाईल। आपल्या चॅनलला त्या अगोदर सबस्क्राईब करा आणि नंतरच कमेंट करा, कारण की जे आहे ते तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं फॉर्म तुम्हाला भेटून जाईल। आता या ठिकाणी पहा तुम्हाला दोन प्रकारे जे आहे ते विनंती अर्ज करता येणार आहे। दोन प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तक्रार करता येणार सरकारकडे की आमचा हप्ता आम्ही पात्र असून आम्हाला हप्ता भेटला नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुळे करता येईल आणि तुम्ही ऑफलाईन म्हणजे आपल्या अंगणवाडी ताईकडे जाऊन पण तक्रार करू शकतात। तर या ठिकाणी पहा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन नसायला पाहिजे, तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीमध्ये असायला नाही पाहिजे, त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये आयकरदाता कुणीही नसायला पाहिजे। अशा ज्या गोष्टी आहेत त्या ह्या अपात्रतेकडे नेतात। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसेल, तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरदार नसेल, आयकरदाता नसतील, तुम्हाला नक्कीच हा हप्ता भेटण्यासाठी पुढचा हप्ता जो आहे तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल। परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे, ऑनलाईन तुम्ही जे आहे ते तक्रार द्यायची आहे। तुमचा आधार कार्डचा फोटो आणि तुमचं जी तक्रार आहे तुमचं नाव आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर द्यायचा आहे। ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून तुम्ही पाठवू शकता। तुमच्या मोबाईलमधून कसा पाठवायचा आहे संपूर्ण माहिती सांगतो पुढं। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं, तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे। कुठलं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगतो, कोणता फॉर्म भरायचा आहे ते पण सांगतो। तर या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये जे आहे ते ब्राउझरमध्ये यायचं आहे। त्या ठिकाणी पहा अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टाईप करायची आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्यासमोर जे आहे ते अशा प्रकारची आहे ती पहिली वेबसाईट येणार आहे, लाडकी बहीण laadkibhin.maharashtra.gov.in अशी वेबसाईट येईल। यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर जी ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहिणीची ती या ठिकाणी येणार आहे। आता ह्या वेबसाईटची लिंक तुमच्याकडे नसेल तर मला कमेंट करा, ह्या वेबसाईटची पण लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। तर आता या ठिकाणी पहा तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे हे सांगतो, परंतु तुम्हाला त्या अगोदर एक काम करायचं आहे की तुमचं स्टेटस काय आहे, कसं चेक करायचं। तुमचं स्टेटस तुम्हाला जर एरर काय येत आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ई-के-वाय-सी ची संधी त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचं पर्याय निवडण्यात आले होते। तर ही संधी कोणासाठी आहे, ज्यांच्याकडून चुकीची के-वाय-सी झालेली आहे, चुकीचे पर्याय निवडले आहेत त्यांच्यासाठी ही संधी दिलेली आहे। तुम्ही जर बरोबर के-वाय-सी केली असेल तुमच्यासाठी ही संधी नाही आहे, परंतु तुम्ही एकदा तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून पाहायचा आहे। कसा पाहायचा आहे, ह्यावरती क्लिक करा एकदा, म्हणजे तुमचं स्टेटस कळून येईल। तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस तुम्हाला पाहावं लागणार आहे पहिल्यांदा। तर या ठिकाणी आपण जे आहे ते पहिल्यांदा आपला आधार नंबर टाकून घेऊयात, त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घेऊयात। तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकलेला आहे। तर कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। तर OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एरर येत आहे। आता या ठिकाणी पहा तुम्हाला पण असा एरर येत आहे का, पहा असं जर एरर येत असेल तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पहा। बऱ्याच लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी कमेंट केली की सर आम्हाला अशा प्रकारचे एरर येत आहे आणि आम्हाला हप्ता पण भेटत नाही आहे, नेमकं कारण काय आहे, आम्ही के-वाय-सी करायची का काय करायचं, नेमकं हे काय म्हणतात, हे एरर म्हणजे काय आहे। या ठिकाणी पहा या ठिकाणी काय म्हटलं जातं ते या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की हा आधार क्रमांक ई-के-वाय-सीच्या दुरुस्तीची यादीत नाही आहे। याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ई-के-वाय-सी करायची गरज नाही आहे, पुन्हा एकदा करायची गरज नाही। ई-के-वाय-सी दुरुस्त पण करायची गरज नाही आहे। तुमची ई-के-वाय-सी पहिल्यांदा ज्यावेळेस केली त्यावेळेसच जे आहे ते सक्सेसफुल झालेली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी येत आहे, त्यामुळे तुम्हाला डबल के-वाय-सी करायची गरज नाही। अशा प्रकारे जर तुम्हाला एरर येत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर या ठिकाणी पहा तुम्हाला असा एरर येत असेल आणि तुम्हाला हप्ता पण येत नसेल तर तुम्हाला काय करायचं ते पण ह्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर या ठिकाणी पहा तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे। तुम्हाला जर अशा प्रकारचा एरर येत असेल आणि तुम्हाला हप्ता पण भेटत नसेल तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे ते पण सांगतो। चला उशीर न करता आपण पाठीमाग बॅक घेऊयात आणि आपल्या होम पेजवर जायचं आहे।
तर या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, अर्जदार लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मनामधले प्रश्न जे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि आपल्याला एक आपल्या कमेंट बॉक्सपाशी एक साईडला झाल्यानंतर हाईपचं बटन येतं, ते हाईप पण तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते अर्जदार लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा आपल्याला जे आहे ते आपलं अकाउंट बनवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा बऱ्याचशा लाडक्या बहिणी जे आहे ते या ठिकाणी अकाउंट बनवताना एक चूक करतात. अकाउंट बनवताना एक चूक करतात, ती म्हणजे चूक तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही जर चूक केली तर तुमचा पुन्हा हप्ता मिळवण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. कोणती चूक करतात ते मी तुम्हाला पुढं सांगतो. तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा क्रिएट अकाउंटवरती क्लिक केलं. आता या ठिकाणी पहा नेम अज पर आधार इन इंग्लिश. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुमच्या आधार कार्डवरती ज्या प्रकारे इंग्लिशमध्ये नाव आहे त्या इंग्लिशमध्ये नाव असं टाकायचं आहे लाडक्या बहिणीचं आपल्याला. या ठिकाणी मराठीमध्ये टाकायचं नाही आहे. तर या ठिकाणी पहा इंग्लिशमध्ये इन इंग्लिश दिलेलं आहे. इथं ही चूक करायची गरज नाही आहे. तुम्ही जर मराठीमध्ये टाकताल तर तुमचा अर्ज आहे ते कुठेही चेक केला जाणार नाही. तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये लाडक्या बहिणीचं आधार कार्डावर ज्या प्रकारे नाव आहे इंग्लिशमध्ये तसं या ठिकाणी नाव बरोबर टाकून घ्या. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून द्या. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो पण तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे पासवर्ड बनवायचा आहे तो पासवर्ड बनवायचा 2 ठिकाणी, इथं एक आणि इथं सेम दोन्हीचा एकच पासवर्ड आला पाहिजे. या ठिकाणचा आणि या ठिकाणचा सेम एकच पासवर्ड, इथं तेच टाका आणि या ठिकाणी पण तेच टाका. या ठिकाणी 2 जागा तुम्हाला सेम पासवर्ड बनवायचा आहे. तुम्हाला पासवर्ड पुन्हा उपयोगी येणार आहे पुढं लॉग इन करण्यासाठी, त्यामुळं बरोबर पासवर्ड तुमच्या लक्षात राहण्यासारखा बनवून ठेवा. ते झालं. त्यानंतर आता या ठिकाणी पहा तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर गाव निवडायचं आहे तुमचं आणि सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन यावरती एक निवडायचं आहे. नंतर या ठिकाणी पहा टर्म आणि कंडिशन या ठिकाणी जे ॲक्सेप्ट करायचं आहे. या ठिकाणी टिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी साइन अपवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते या ठिकाणी लाडक्या बहिणीचं अकाउंट तयार होणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीचं अकाउंट नवीन तयार करायचं आहे. तुमचं जर ह्याच्या अगोदर लाडक्या बहिणीचं अकाउंट तयार केलेलं असेल तर तुम्हाला हे संपूर्ण फॉर्म भरायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करायची. कशी करायची, तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपला जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि तुम्ही ज्यावेळेस आता पासवर्ड जो बनलेला आहे तो पासवर्ड जे आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी जे आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतो. आपण या ठिकाणी पहा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला नंतर पुन्हा कॅप्चा टाकायचा. या ठिकाणी पहा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी पहा कॅप्चा पण टाकलेला आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपण लॉग इन या बटनावरती क्लिक करूयात. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा जे आहे ते लॉग इन आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी पहा लॉग इन सक्सेसफुल तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा काय करायचं, या ठिकाणी आपल्याला जे 3 रेषा दिसत आहेत त्या साईडला यावरती क्लिक करायचं आहे. 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पहा 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी पहा ग्रीवेन्स यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपले ऑप्शन येणार आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते ॲड ग्रीवेन्स यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचा फॉर्म ओपन होणार आहे. तर आता या ठिकाणी पहा एक प्रकारची ही तक्रार फॉर्म आहे. या ठिकाणी पहा ग्रीवेन्स फॉर्म म्हणजे तक्रार फॉर्म आहे तुमचा हा. तर तुम्हाला हे सरकारकडे पाठवायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटवरती हे तक्रार फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या वेबसाईटवर जायचं नाही आणि तक्रार करायची नाही. डायरेक्ट ह्या मेन वेबसाईटवर यायची आणि तक्रार करायची आहे. आता तक्रार कशी करायची या ठिकाणी पहा तुम्हाला पहिलं जे ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी सिलेक्ट ग्रीवेन्स टाईप यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात, माय ॲप्लिकेशन आणि कंप्लीट एजंट्स अदर ॲप्लिकेशन. हे 2 ॲप्लिकेशन तुम्हाला म्हणजे ऑप्शन भेटतात. तर पहिलं ऑप्शन जे आहे ते माय ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते सिलेक्ट ग्रीवेन्स कॅटेगरी यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड पहिलं ऑप्शन भेटतं आहे. त्यानंतर डिसकंटिन्यू सेमीज, त्यानंतर सरेंडर सेमी बेनिफिट आणि रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन आणि या ठिकाणी ऑदर या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्या केसमध्ये असेल तर तुम्हाला हे निवडायचं आहे.
तर माझ्या केसमध्ये आहे ते अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड असं आहे, त्यामुळे मी पहिला नंबरचा ऑप्शन निवडत आहे. तर निवडल्यानंतर या ठिकाणी पहा तुमच्यासमोर जे आहे ते तुमचा आधार नंबर येणार आहे. आधार नंबर तुम्हाला चेक करायचा तुमचा, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर चेक करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला काय कारण असतं तुम्हाला हे सिक्युरिटी कारणामुळे पूर्ण दाखविता येत नाही आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पूर्ण तुमच्या या ठिकाणी दिसून येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टेटस एक चेक करायचं आहे. या ठिकाणी पहा तुमचं स्टेटस आहे, या ठिकाणी हे स्टेटस चेक करायचं आहे. तर या ठिकाणी स्टेटस तुमचं अप्रूव्ड आहे का हे सर्वात महत्त्वाचं आहे. अप्रूव्ड जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे 100% भेटून जाणार आहेत. तर या ठिकाणी पहा तुमचं रिजेक्ट पण असेल पण तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तर या ठिकाणी पहा आपण पण जर अप्रूव्ड असेल तर एकदम आनंदाची बातमी, अप्रूव्ड जर असेल तर एकदम चांगलं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला अशा प्रकारे जे आहे तुमचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. तर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणीचं पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी प्लीज डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची तक्रार लिहायची आहे. या ठिकाणी तुमची जी तक्रार आहे ती या ठिकाणी लिहा. तक्रार म्हणजे तुमच्या आता या ठिकाणी पहा तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेपासून बंद आहे, किती दिवसापासून बंद आहे आणि तुम्ही नेमकं तुमचा कशामुळे बंद केलेला आहे, तुमची जी माहिती आहे समजा तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहायची आहे. या ठिकाणी ह्या रकान्यामध्ये लिहायची आहे. आता माहिती लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो आधार नंबर आहे, आपला आधार कार्ड आहे, आपल्या आधार कार्डचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी पहा या ठिकाणी डॉक्युमेंट्स नेम म्हणजे तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी नाव टाकायचं आहे, आधार कार्ड नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि आधार कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. दुसरे आणखीन तुम्हाला कुठले फोटो द्यायचा असेल, पॅन कार्ड, रेशन कार्डचा तुम्ही या ठिकाणी जे आहे ते ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करून तुम्ही दुसरे पण कागदपत्र जोडून देऊ शकतात, अपलोड करू शकतात. तर या ठिकाणी पहा विशेष म्हणजे या जे कागदपत्र तुम्ही आधार कार्ड अपलोड करताल काय करताल तर त्याची मॅक्सिमम साईज जी आहे ते 1 MB म्हणजे 1 MBची असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त जे आहे ते 5 डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा अपलोड करण्यासाठी आधार कार्डचं या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्या फाईलमधून आपल्याला आधार कार्डचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तुमचं जे हे तुमचे कागदपत्र आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, जे तुम्हाला अपलोड करायचे तुम्ही या ठिकाणी आपल्या फाईल मॅनेजरमधून तुम्ही करू शकतात. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे जे आहे ते करायचं आहे आणि नंतर हे संपूर्ण भरल्यानंतर कागदपत्र हे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो कॅप्चा या ठिकाणी समोर दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पहा सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमचं आधार कार्ड चेक केल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून जे आहे तुमचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये वितरित करण्यासाठी सुरुवात केली जाईल. आणि कायमचा कायमस्वरूपी बंद करू शकतात. तर ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र नाहीत त्यांचा कायमस्वरूपी हप्ता बंद केला जाऊ शकतो. ज्या लाडक्या बहिणी अगदी खरोखर पात्र आहेत त्यांचा हप्ता या ठिकाणी जे आहे ते पुन्हा सुरू करण्यासाठी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत या ठिकाणी जे आहे ते मुदतवाढ दिलेली आहे तुमची KYC दुरुस्ती करण्यासाठी. नक्कीच 30 एप्रिल 2026च्या अगोदर तुम्ही KYC दुरुस्ती करून घ्या किंवा हा फॉर्म भरा, तक्रार करा किंवा आपल्या गावातील अंगणवाडी ताईंना भेट घ्या. तुमचा ज्यांचा हप्ता बंद झाला आहे त्यांचा हप्ता तुम्ही पुन्हा सुरू करून घ्या आपले येणारे ह्या 30 एप्रिल 2026च्या अगोदर. नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.